नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची माहिती घेऊन आलो आहोत. महाराष्ट्र शासनाने 16 जुलै 2026 रोजी बांधकाम कामगारांच्या पाल्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना 2026-27 संदर्भात अधिकृत शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयानुसार नवीन शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अर्ज प्रक्रिया कशी आहे, कोणते विद्यार्थी पात्र आहेत, कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, अर्ज भरताना कोणती काळजी घ्यायची, अर्ज कुठे भरायचा आणि शिष्यवृत्तीची रक्कम कधी मिळू शकते. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे. तुम्ही जर या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील. चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया. आता सर्वात आधी या योजनेचा उद्देश समजून घेऊया. मित्रांनो, अनेक बांधकाम कामगार आर्थिक परिस्थितीमुळे आपल्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च पूर्ण करू शकत नाहीत. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना शिक्षण अर्धवट सोडावे लागते किंवा पुढील शिक्षण घेणे कठीण होते. हीच अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने ही शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या मुलामुलींना शिक्षणासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते, जेणेकरून त्यांचे शिक्षण पैशाअभावी थांबू नये. सोप्या भाषेत सांगायचं झालं तर या योजनेचा उद्देश म्हणजे बांधकाम कामगारांच्या मुलांना शिक्षणासाठी आर्थिक मदत करून त्यांना शाळा, कॉलेज किंवा पुढील उच्च शिक्षण पूर्ण करता यावे आणि त्यांचे भविष्य अधिक चांगले घडावे. आता अर्ज प्रक्रियेबद्दल महत्त्वाची माहिती जाणून घेऊया. मित्रांनो, सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी बांधकाम कामगार शिष्यवृत्ती योजनेची अर्ज प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. जर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल, तुमचे मूल या योजनेसाठी पात्र असेल, तर तुम्हाला शासनाने दिलेल्या कालावधीतच अर्ज करावा लागेल. येथे एक महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. मागील वर्षाप्रमाणे वर्षभर कधीही अर्ज करता येणार नाही. या वर्षी प्रत्येक इयत्ता अभ्यासक्रमासाठी स्वतंत्र अर्जाचे वेळापत्रक जाहीर केले जाईल. म्हणजे ज्या इयत्तेसाठी किंवा अभ्यासक्रमासाठी अर्ज सुरू असतील त्याच कालावधीत त्या विद्यार्थ्याला अर्ज भरावा लागेल. उदाहरणार्थ, जर तुमच्या मुलाच्या इयत्तेसाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख संपली तर त्यानंतर अर्ज स्वीकारला जाणार नाही. म्हणून शासनाकडून जाहीर करण्यात आलेले वेळापत्रक नियमित पहा आणि दिलेल्या मुदतीतच अर्ज पूर्ण करा. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे या योजनेचा लाभ नेमका कोणत्या विद्यार्थ्यांना मिळणार. मित्रांनो, जर विद्यार्थी शासनमान्य शाळा, कॉलेज किंवा इतर शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असेल तर त्याला या योजनेचा लाभ मिळू शकतो. या योजनेमध्ये फक्त शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा समावेश नाही, तर अनेक प्रकारच्या शिक्षणाचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये शाळा, ज्युनियर कॉलेज, पदवी व उच्च शिक्षण, ITI, पॉलिटेक्निक, इंजिनिअरिंग, फार्मसी, कृषी शिक्षण, नर्सिंग, MBBS, मॅनेजमेंट तसेच शासनमान्य इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या योजनेचा लाभ मिळू शकतो. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवा, विद्यार्थी ज्या शाळेत किंवा कॉलेजमध्ये शिकत आहे त्या संस्थेला शासनाची मान्यता असणे आवश्यक आहे. थोडक्यात सांगायचे झाले तर नोंदणीकृत बांधकाम कामगारांचा पाल्य आणि शासनमान्य शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण घेत असेल तर तो या शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्र ठरू शकतो. आता जाणून घेऊ या शिष्यवृत्तीची रक्कम कशी मिळणार. मित्रांनो, या योजनेमध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकसारखी रक्कम मिळणार नाही. विद्यार्थी कोणत्या इयत्तेत किंवा कोणत्या अभ्यासक्रमात शिकत आहे त्यानुसार शासनाने वेगळे आर्थिक सहाय्य निश्चित केले आहे. म्हणजे शिक्षणाच्या स्तरानुसार शिष्यवृत्तीची रक्कम ठरवली जाईल. अर्ज भरल्यानंतर संबंधित विभागाकडून तुमच्या अर्जाची तारीख आणि सर्व कागदपत्रांची पडताळणी केली जाईल. जर तुमचा अर्ज योग्य आढळला आणि सर्व अटी पूर्ण झाल्या तर शिष्यवृत्तीची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल. म्हणून अर्ज भरताना सर्व माहिती अचूक भरा आणि आवश्यक कागदपत्रे योग्य प्रकारे जोडण्याची काळजी घ्या. आता जाणून घेऊया यावर्षी अर्ज प्रक्रियेमध्ये कोणते बदल करण्यात आले आहेत. मित्रांनो, सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी शिष्यवृत्ती अर्ज भरताना काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. यामध्ये सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्जासाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. तसेच या योजनेच्या पात्रतेच्या अटीमध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आहेत आणि अर्ज सादर करण्याच्या प्रक्रियेमध्येही बदल करण्यात आले आहेत. म्हणून मागील वर्षी ज्या पद्धतीने अर्ज केला होता त्याच पद्धतीने यावर्षी अर्ज करू नका. अर्ज करण्यापूर्वी शासनाने दिलेल्या सर्व सूचना काळजीपूर्वक वाचा, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा आणि त्यानंतरच अर्ज सादर करा, जेणेकरून तुमचा अर्ज कोणत्याही कारणामुळे रद्द होणार नाही. आता जाणून घेऊया शिष्यवृत्तीची रक्कम कधी मिळू शकते. मित्रांनो, तुम्ही अर्ज भरल्यानंतर लगेच पैसे मिळणार नाहीत. सर्वप्रथम तुमच्या अर्जाची आणि जोडलेल्या कागदपत्रांची तपासणी केली जाईल. जर तुमचा अर्ज पूर्ण असेल, सर्व माहिती योग्य असेल आणि कागदपत्रांची पडताळणी समाधानकारक झाली तर पुढील मंजुरीची प्रक्रिया सुरू केली जाईल.
पडताळणी आणि मंजुरीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर साधारणपणे 1 महिन्याच्या आत शिष्यवृत्तीची रक्कम लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी कार्यवाही केली जाईल. म्हणून अर्ज भरताना कोणतीही चूक होणार नाही याची काळजी घ्या, कारण चुकीची माहिती किंवा अपूर्ण कागदपत्रांमुळे प्रक्रियेला विलंब होऊ शकतो. आता जाणून घेऊया शिष्यवृत्ती अर्ज भरताना कोणकोणती कागदपत्रे आवश्यक आहेत. मित्रांनो, अर्ज करताना कागदपत्रे खूप महत्त्वाची आहेत, कारण कागदपत्रांमध्ये काही कमतरता राहिली किंवा चुकीची माहिती दिली तर तुमच्या अर्जामध्ये अडचण येऊ शकते. सर्वप्रथम तुमच्याकडे नोंदणीकृत बांधकाम कामगाराचे ओळखपत्र, स्मार्ट कार्ड किंवा नोंदणी प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. त्यानंतर अद्ययावत नोंदणी प्रमाणपत्र किंवा रिन्युअलची नवीन पावती आवश्यक आहे. यासोबतच विद्यार्थ्याचे आधार कार्ड आणि संबंधित बांधकाम कामगाराचे आधार कार्ड लागणार आहे. तसेच विद्यार्थ्याचा अलीकडील पासपोर्ट साईज फोटो आवश्यक आहे. चालू शैक्षणिक वर्षामध्ये विद्यार्थी शिक्षण घेत आहे याचा पुरावा म्हणून प्रवेशाची पावती द्यावी लागेल. जर प्रवेशाची पावती उपलब्ध नसेल तर संबंधित शाळा किंवा कॉलेजकडून मिळणारे बोनाफाईड प्रमाणपत्र देखील देता येतील. याशिवाय विद्यार्थ्याची मागील वर्षाची गुणपत्रिका म्हणजेच मार्कशीट आवश्यक आहे. आता एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या. अर्जासाठी बांधकाम कामगाराच्या नावाचे बँक पासबुक आवश्यक आहे. विद्यार्थ्याच्या नावाने बँक पासबुक स्वीकारले जाणार नाही. म्हणजे ज्या नोंदणीकृत बांधकाम कामगाराच्या नावावर अर्ज केला जाणार आहे त्याच व्यक्तीचे बँक खाते असणे गरजेचे आहे. तसेच हे बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. यासोबतच बँक खाते आणि बांधकाम कामगार नोंदणीशी जोडलेला मोबाईल नंबर देखील आवश्यक आहे. आवश्यक असल्यास उत्पन्नाचा पुरावा म्हणून रेशन कार्ड मागितले जाऊ शकते. याशिवाय विद्यार्थ्याच्या शाळा किंवा कॉलेजकडून लागणारी इतर आवश्यक कागदपत्रे देखील अर्जासोबत जोडावी लागतील. म्हणून अर्ज करण्यापूर्वी सर्व कागदपत्रे तयार ठेवा आणि एकदा व्यवस्थित तपासून अर्ज भरा. आता जाणून घेऊया या शिष्यवृत्ती योजनेसाठी पात्रता म्हणजेच कोण कोण अर्ज करू शकते. मित्रांनो, या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाच्या अटी पूर्ण करणे आवश्यक आहे. सर्वात पहिले म्हणजे अर्ज करणारा बांधकाम कामगार हा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा नोंदणीकृत सदस्य असणे गरजेचे आहे. तसेच त्या कामगाराची नोंदणी वैध असणे आवश्यक आहे. यानंतर ज्या विद्यार्थ्यासाठी शिष्यवृत्तीचा अर्ज केला जात आहे तो विद्यार्थी शासनमान्य किंवा महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असावा. अर्ज करताना योजनेसाठी आवश्यक असलेली सर्व कागदपत्रे अर्जासोबत जोडणे बंधनकारक आहे. तसेच अर्ज शासनाने दिलेल्या निश्चित कालावधीमध्येच सादर करावा लागेल. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जामध्ये भरलेली सर्व माहिती अचूक आणि खरी असणे आवश्यक आहे. जर अर्जामध्ये चुकीची किंवा खोटी माहिती आढळली तर अर्जावर परिणाम होऊ शकतो. म्हणून पात्रता तपासून आणि सर्व माहिती योग्य प्रकारे भरूनच शिष्यवृत्तीचा अर्ज करा. आता जाणून घेऊया अर्ज कसा भरायचा. अर्ज अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन भरता येईल. जर स्वतः अर्ज भरता आला नाही तर सेतू सुविधा केंद्र किंवा सायबर कॅफेमधून अर्ज भरता येईल. अर्ज करताना खालील प्रक्रिया पूर्ण करावी. अधिकृत अर्जाचा नमुना घ्यावा किंवा ऑनलाईन अर्ज भरावा. विद्यार्थी आणि कामगार यांची माहिती अचूक भरावी. सर्व आवश्यक कागदपत्रे स्पष्ट स्वरूपात अपलोड किंवा जोडावीत. अर्ज पुन्हा तपासून स्वाक्षरी करावी. अर्ज निश्चित मुदतीत संबंधित कामगार सुविधा केंद्र, जिल्हा कामगार कार्यालय किंवा अधिकृत ऑनलाईन प्रणालीवर सादर करावा. आता जाणून घेऊया अर्जानंतर काय होईल. अर्जाची पडताळणी केली जाईल. पडताळणी पूर्ण झाल्यानंतर मंजुरी प्रक्रिया सुरू होईल. मंजुरी मिळाल्यानंतर शिष्यवृत्तीची रक्कम आधारशी संलग्न असलेल्या बँक खात्यात जमा केली जाईल. पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात साधारणपणे 1 महिन्याच्या आत रक्कम जमा करण्यासाठी कार्यवाही केली जाईल. आता कोणकोणत्या महत्त्वाच्या सूचना आहेत ते जाणून घेऊया. अर्ज भरताना खालील गोष्टी विशेष लक्षात ठेवा. सर्व माहिती अचूक भरावी. मोबाईल क्रमांक सुरू ठेवावा. बँक खाते आधारशी लिंक असणे आवश्यक आहे. सर्व कागदपत्रांमध्ये नाव आणि माहिती एकसारखी असावी. कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्यास अर्ज रद्द होऊ शकतो. शासनाकडून वेळोवेळी जारी होणाऱ्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बांधकाम कामगार शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना सन 2026-27 याबद्दल संपूर्ण माहिती समजून घेतली. यामध्ये आपण पाहिले की या योजनेसाठी अर्ज प्रक्रिया कशी आहे, अर्ज करताना कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, कोणते विद्यार्थी पात्र आहेत, कोणत्या कारणांमुळे अर्ज अपात्र होऊ शकतो, अर्ज कसा भरायचा आणि अर्ज केल्यानंतर पुढील प्रक्रिया कशी होते, तसेच अर्ज भरताना कोणती काळजी घ्यायची आणि कोणत्या महत्त्वाच्या सूचना लक्षात ठेवायच्या याबद्दल देखील सविस्तर माहिती घेतली. मित्रांनो, जर तुम्ही नोंदणीकृत बांधकाम कामगार असाल किंवा तुमच्या ओळखीमध्ये असे लाभार्थी असतील तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा, जेणेकरून पात्र विद्यार्थ्यांना या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घेता येईल. तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या शेतकरी योजना, बांधकाम कामगार योजना आणि सरकारी योजनांच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच मित्रांनो, शेती आणि सरकारी योजनांच्या रोजच्या नवीन अपडेट्स तुमच्या मोबाईलवर मिळवायच्या असतील
तर आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि लगेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा. धन्यवाद. पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.